नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हे आमची माळी आहे. जिना चढत मी वर गेली होती. काय झालं माहिती आहे का, लई दिवसाचा विचार होता की माडीवर जे पाणी साचलेलं राहते किंवा मग जे गवत उगवते, हे आमच्या जिन्यावर माडीवर असं गवत उगवलं. म्हणजे थोडीशी रेती बाकी होती, तर ते रेती तिथंच लावून ठेवली होती. तर त्याच्यावरच कसं मग बी पडते, कोणते पाखरं येतात, ते बी तिथं खातात किंवा तिथंच टाकतात. तर असं करून कसं गवत निघालं. आता पावसाळा म्हणला की ते गवत कुठंही निघते, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही म्हणा, गवत कुठेही निघते. आणि तसंच झालं, तिथं गवत निघालं होतं सगळं. म्हणजे ते गवताचा त्रास असा की जास्त गवत वाढलं ते चांगलं दिसत नाही. ते वरून म्हणजे खालून उभं जर राहिलं ना, तर ते वरच्या साईडचं गवत सगळं दिसतच आहे खाली. तर मग तेच मला क्लीन करायचं होतं. तर त्यासाठी मी हे फावडं घेऊन आली होती, पण त्या फावड्यानं मला काही काढता आलं नाही. तर ते फावडं तसंच राहू दिलं होतं आणि मग हातानंच काढत बसली. कारण काही एकदम म्हणजे खोलवर आहे बघ गवत असं काही नव्हतं, रेतीवरच होतं ते. तर जास्त काही मला भारी गेलं नाही. पण ते फावड्यानं होळायला मला लय भारी जायचं आहे. तर मग ते मी फावडं साईडलाच ठेवलं आणि चला म्हटलं हातानंच काढू. आता एक थोडंसं इकडल्या साईडनं गवत काढत बसली, थोडंसं तिकडल्या साईडनं गवत काढत बसले. पण कारण असं एकदाच अंदरमध्ये जाऊन मला गवत काढता आलं नाही. कारण कसं पावसाळ्याचा टाईम आहे, एक तर चिकचिक होतं, सगळं पाणी पाणी होतं. आणि शिवाय नाही का अशा टायमाले गवतात काही लपून नसते, दळून नसते. त्याच्यानं जरा आरामानं हळूवार मी करत बसले. आणि शिवाय आशू खालीच होता, आशू खेळत जाय. म्हणजे होता मला पुतणीजवळ, पण तिच्याजवळ तो खेळत जाय. तर मग त्याचा आवाज आला की मी त्याला पाहणं अजून येणं, त्याला पाहणं अजून येणं असं चालू होतं करणं. तर त्यात कोणी आलं की कोणी मग बोलले की काय करतं शीतल, वर काय करू राहिली, असं कोणी विचारलं की अजून त्याला उत्तर द्या, अजून काम करा, असं चालू होतं मला. म्हणजे अर्धं बोलणं आणि अर्धं काम करणं असं चालू होतं. ते सगळं गवत मी काढायला सुरुवात केली. जेमतेम झालंही होतं, म्हणजे वरचं झालंही होतं काढून. पण अचानक काय झालं, हे गवत काढताना एक हिरव्या रंगाचा तिथं बारीक साप दिसला. तर साप दिसल्याबरोबर मी तिथं थांबलीच नाही, डायरेक्ट खाली गेली. आणि खाली जाऊन मामाजीला मी सांगून आली की बाबा तिथं साप आहे, तिथं जाऊन मारून टाका म्हणून. हे पूर्ण हे जे गवत दिसतं ना, फक्त मी काढलं आणि साईडला ठेवलं. ते तुम्हाला समोर दिसेनच, जे काढून मी साईडला ठेवलं आहे ते दिसेलच तुम्हाला समोर. तर फावळे साईडला ठेवलं. मग एवढं सगळं काढून झालं होतं म्हणा मला, पण ते कसं मधातच ते मला बंद करावं लागलं. ते बाबा खाली जाऊन मी सांगून आली होती की साप आहे तिथं मारा. मामाजी तो सगळं मारला होता साप आणि तो नेऊन टाकला त्यानं नदीत, म्हणून तो रेकॉर्ड नाही केला. म्हणून ते तेवढं मी उकरून ठेवलं. मामाजी म्हणत आज करू नको, ते राहू देच, सुकलं 2 दिवसांनी की मग कर, म्हणून मी केलं नाही ते. तर मग खालच्याच साईडनं आली आणि तिथेही गवत होतं. तर मग ते गवत काढत बसले. पहिले तर मामाजीच होते घरी, तर मामाजी नाही म्हणत की राहू दे, म्हणजे माझे सासरे राहू दे म्हणत, ते करू नको, राहू दे, मी करेल म्हणत, थोड्या वेळाने मी करून टाकीन. पण मामाजीच्या म्हणजे पायाचा प्रॉब्लेम आहे, त्याला चालता येत नाही. एक तरी 70-75ची वय आहे त्याची. तर त्याची एकूण जमत नाही एवढे कामं, म्हणून मी ते त्याला नाही म्हणलं, राहू द्या मीच करतो म्हणलं. तर मग हे सगळं खालच्या साईडही गवत होतं, ते काढून घेतलं, एक साईड जमा केलं. पण वरच्या साईडचं मी केलं नाही, कारण त्याचा साप निघाल्याच्यानं मग ते मी तिथं गेलीच नाही. 2 दिवसांनी मी जाईल तिथं, ते क्लीन म्हणजे पूर्ण रीत त्याची बाहेर पडली म्हणजे जाईल. आणि हे जे पायऱ्या आहेत, हे पायऱ्याच्या लगत नाही चालूच होतं, म्हणजे पायऱ्याच्या लगतनं हे असं गवत वाढलं होतं. तर तेही मला काढायचं होतं. तसेच मी काढत चालली होती. शेवटपर्यंत ते गवत मी सगळं काढून घेतलं होतं. पावसाळ्याचे दिवस आहे, असं गवत सगळं इकडे राहतेच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.